महाडिकांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार कोणी केली? PI महाडिकांनी केली. त्यांच्या अधिकाऱ्यात एक प्रशासकीय भाग आहे. मला काय बोलायचं कारण नाही, पण DYSP म्हणून याला काही कर्तव्य आहे का नाही? आमच्या गटाचे कोणाचे नंबर 2चे धंदे असले तर किती पैसे खाल्ले गेले. आणि आज जे सगळं मटकान पिटकान सरकार चालतं ते कोणाचे चालतं? माती कोणामुळे निघतं? तहसीलदार सामील, प्रांत सामील, पोलीस अधिकारी सामील, DYSP सामील, पत्रकार चूप, आम्ही हेल्पलेस. आमचं सोडा, आमच्या कार्यकर्त्यांचं सोडा. आता इथे बापू गावडे बसले. बापू गावडे उठान सांगा की तुम्हाला ईडीची धमकी कोणी दिली? कुठे बोला ईडी सांगा. ऐक, परवा बोलायचं राहिलं मला. सांग नाव घेऊन बोल. सातारा पोलीस स्टेशन LCP ऑफिस, तिथून फोन आला. सांग की काय त्यांनी फोन केला असं असं तुमच्या मागे ही चौकशी लागली, तरी काय असेल ती तुम्ही LCP ऑफिसला येऊन भेटा. आणि मुंबईला कशाला गेलो तू? वकिलांकडे. हो, ते कुठल्या वकिलाकडे गेलो? ईडीच्या वकिला. ते सांग ना. ईडीच्या वकिलाकडे. ईडीची इन्क्वायरी वगैरे काहीच नव्हती. धमकी दिली आणि अमुक निर्णय करत असला. नाही, त्याच्या पुढं कोण भेटलं तिथं? धमकी कोण देत होतं? अशोक जाधव भेटला, बरोबर आहे. आणि त्या तुला घेऊन कुठल्या हॉटेलमध्ये कोण बसलो? धमकी कोण देत होतं? आता तुम्ही फार स्पष्टतेला बोलायला काय बोलून द्या की काय होईल. नाही, LCP ऑफिसने मला सांगितलं म्हणून ईडीच्या ऑफिसला मुंबईला घ्यायला गेलो वकिलांकडे. असं वाटतं आपल्याला. अहो, हे सगळं घडून गेलेलं आहे. असं खोट्या केसेस किती आहेत? तुमचा तो जाणतोय पांडुरंग गुंजवटे, कुठली केस होती? अक्षय गायकवाड तो सेन्स नॅचर आहे, त्यापासून काय ठीक आहे. काय झालं असेल पण सेन्स नॅचर थोडी आहे. म्हणजे काही झालं की त्याला अशी केस टाकायची की तो अडकवाय. सागरशहाची ते जानकर आणि पांडुरंग गुंजवटे. सागरशहाकडून ही अपेक्षा नव्हती, पण त्याचा मास्टर माइंड कोण ही केस करायला लावणार? अशा किती केसेस सांगितल्या. पप्पू शेखची आहे, ती घरी झोपलेला होता. चुकीचं आहे का बरोबर तुम्ही सांगा. म्हणजे कुठं काय घडलं की नसले ते आपले गोवायचे आणि खोट्या केसेस करायचे आणि पोलिसांनी सुद्धा त्या लगेच नोंदवायच्या आणि लगेच ऍक्शन घ्यायची. या गोष्टी चालल्यात. बाकीचंही सोडून द्या, संपाला जायचंही सोडून द्या. आदडकीला जर खून झाला होता, झाले का 60 महिने? आरोपी कोण होता? यांचा परत झाली का? आता सांगा ना, झाली का? आपण कोणच बोलत नव्हतो. त्यामुळे ते हिटलरची छळछावणी त्या तालुक्याची जिथं केली गेली होती, त्याच्या संपदामुळं बिचारीमुळं बोलायचं तरी सुरू झालं. राज्य पातळीवर त्याची दखल घेतली गेली. आता आगावणे केस, माझ्या विरुद्ध आगावणे केस करायला निघत होता. मला राजीनामा पदावरून काढायला मागणी होती. उपोषणाला बसला सभापती होतो. काय माझा संबंध होता त्या आगावण्याशी? माणूस त्यांचा गट सांभाळणारा, तो त्यांच्या कारखान्याचा व्हाईस चेअरमन, त्याच्याने त्यांचा सप्लायर, त्यांनी त्याची आर्थिक परिस्थिती हवी झाडं तुटली ना जेव्हा पहिलं शिरवळ होणं तेव्हा त्याला पैसे मिळत होते. माहिती आहे कसं ती काय झाडं होती ना ती. म्हणजे सर्वात त्याने काही आमचा संबंध नव्हता. नंतर येणाऱ्या वेळेला मी सांगू बायको सगळं आत्महत्या तरी मास्टर माइंड मीच. आणि माझे फोन केवळ त्या जयकुमार गोरेच्या केसमध्ये मध्यंतरीच्या सॉरी शब्द मागे माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरे आमचे परम मित्र यांच्या केसमध्ये पत्रकार आला फोन नाही, त्या सुभेदार नावाच्या माणसाला फोन मागे. आता ते सुभेदारची नाही 30 वर्षाची ओळख, का फोन करू नये का? तिथनं पुढे म्हणे तिकडं गेले, ते जाऊन द्या, तो विषय सांग. आणि गेला तर गेला. सुभेदाराला फोन आहे म्हणून माझ्याकडे पोलीस पाठवले गेले. हे महाराज आता जे बोलत होते ना, काल लढत होते ते नेहमी
तसे जातात घरी. इकडनं आले घरी आणि त्याच्या मागे कोण आले तर दिलीप भोसले आले. मी कार्यकर्त्यांनाही जमून दिलं नाही. तिथं तुम्ही बसला होता तिथं तो घनश्याम बसला होता, काय त्याचं नाव सोनवणे. त्याला म्हणलं चल तुला इथं वकील बसला होता. मी फेस केली. मी नाही असले तमाशे केले, दुधाची आंघोळ समोर दारू पाजली असले नाही भानगडी केले. आणि माझी मागणी एवढीच आहे, माझ्यावर जर काय जर त्यांचं सेक्शन होतं तेवढं माझं स्टेटमेंट त्यांनी घेतलं. त्यांचे अधिकारी आहेत, पोलिसांनी यांचे नाव घेतले. त्यांचे कोण खासदार आहे, त्या बाईने जे तक्रारी केली आहे आणि कोण पी आहे याची तरी तपासणी केली आहे का नाही, कोणाला बोलवलं गेलं माहित नाही. तर तेवढीच आमची मागणी आहे. आता खरा विषय माझा वेगळाच आहे. माझं याच्याशी काही घेणं देणं नाही. संपदाचं वाईट झालं वादत, कोणाच्या घरात कोणाची मुलगी अशा प्रकारे जाऊ नये ते वादत. परंतु जेव्हा तिकडं बीडमधनं त्यांच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या कोणाच्या मुकादमांच्या, त्याच्या मागे मास्टर माइंडनीच 6 वेळा ते म्हणले की प्रत्येक घटना त्यांनी जी दाखवली त्यात मास्टर माइंडनी सिद्ध करा ना, म्हणताय कशाला. काय झालंय आजकाल त्यांच्या बाबतीत कुठली ॲलिगेशन झाली की ती रामराजांनी करायला असत. आपण तुम्ही भानगडी करताच का, तुम्ही भानगडी करता का. आमच्यावर नाही बऱ्या केसेस लागत. अजून तुम्हाला सांगू, तुम्हाला दिन मी ते पाहिजे असतात पाठवून दे. 22 सालची गोष्ट आहे. मी सभापती होतो किंवा 21-22 काय तारीख इकडे. काही कॉन्ट्रॅक्टर माझ्या ओळखीचे आपले पर्सनचे तर त्यांचे धंद्यात कोणाशी तरी वाढले. त्यांनी त्यांच्यावर तक्रार केली. त्यांची ती तक्रार चालू आहे का बंद आहे मलाही माहिती. हे महाराज जाऊन भेट. निकम नावाचा एक कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला म्हणजे दुसरी तक्रार कर. त्यांनी लिहून दिलं काहीतरी 130 कोटीचं माझं त्या कंपनीने नुकसान केलं आणि ते वसूल करण्यासाठी रामराजांनी अमुक तारखेला पुण्याच्या घरी बोलवलं आणि माझ्याकडे खंडणी मारली. आता मास्टर माइंड कोण आहे तो दाखवतो. माझ्या ऑफिसला पत्र गेली EOWची सभापती असते ते 17 तारीख काहीतरी होती. त्याला रामराजांचा दौरा लॉगबुक म्हणतो ना आपण, ते पाठवा, ते देतो पहिले. ऐका, लॉगबुक मध्ये मी निघालो कुठं, सातारा. आता ह्या गोष्टीचा मास्टर माइंड कोण. आणि माझं त्यांना आव्हान आहे की नार्को टेस्ट तुमची करायची आहे ते थांबले झाले. नार्को टेस्टची जी आव्हानं मला दिली याच्यावर प्रथम तुम्ही नार्को टेस्ट करा की तुम्ही केलं होतं का नव्हतं, मग माझ्यापर्यंत पोहोच. पण ह्याच्या धडधडीत ते अगोदर मॅडमला सांगून राहिले की रामरायांचं नाव घ्या. अजून काय पाहिजे, पुढचा विषय काय पाहिजे धडधडीत सांगून राहिले. ऐकायचे का तुझे, त्यांनी सगळ्याच्या महाराष्ट्राने ऐकली काय. अरे आणि एकदा नव्हे कितीकदा की नाव घ्या मग आपण बघू, नाव घ्या मग बघू. हे खोटंच म्हणायचं. कालच्या कार्यक्रमामध्ये खासदारांनी व्हिडिओ दाखवला. सुषमा आमदार आहे, प्रेसमध्ये एक व्हिडिओ दाखवला आहे खासदारांच्या. अरे थांब, प्रश्न माझा वेगळा, प्रश्न वेगळा आहे. 1 मिनिट. विचारू आरामचं म्हणतात काय हे आर हवे. एक मिनिट. एक तरी RP नाईक निंबाळकर, RR निंबाळकर नाही. नाही पुढची तुम्हाला माहिती सांगतो. लक्षात घ्या ना, तो कोण आहे RR. सचिन मोरे. सचिन मोरे साहेब, आपण फक्त त्याला एक फोन करा ना, फोन करा आणि मिस कॉल करा ना त्याला. अरे मी करतो तो करता शेतकऱ्याला दाखवायला लागेल, आम्हाला दाखवायला लागेल. करता आता फोन. आणि ते शस्त्रपूजा त्यांनी फेसबुकवर विशेष काय असं आहे. अक्षय
काकाने आम्हाला जरा शांत राहा. नंबर नाही का तुझ्याकडे? हे आता दादा चोरबले म्हणून नाव येत आहे. बरोबर आहे. आता हेच एडिट करून मी दाखवतो एकच मिनिट. तुम्हीच बघा असेल की अमित शहाच कर. ट्रम्पचं नको डिक्शनरी केस टाका. तुम्ही ट्रम्पचं कारण टाकतील. खरड्यांचं का खरड्यांचं करून टाका. नाही नाही एक करायचं तुला काय त्याच्यामुळे तुम्ही काय बोलू नका इलेक्शन. अरे अहो काय संबंध आहे का? काय झालं? नाव एडिट करतो. आणि करणार स्वाईल आहे काय? दादा चोरवणीचे अगदी त्याचं नाव असेल त्याचं कोणाचं तो टाकतो म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो तुमचं करा. त्यांना जाऊन विचारायचं नाव आलं आर आर निंबाळकर. तुम्ही आराम नाहीये. नाही नाही ऐका ना तिथे चूक नंबर झाली कुठे ना. नंबर दाखवा की म्हणा. आता करा दादा. दाखवा त्यांना. नंबर येऊ दे. दिसते. अमित शहाचा फोन आलाय मला. अमित शहाचा. जवळ दोन्ही महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे अशा प्रकारे आराम निंबाळकर हा प्रकार आहे. आपण मुळात आराम म्हणजे नाही नाही तुम्ही पाहिलं असेल तर मध्ये बीजेपी शिवसेनेच्या एका महिला पदाधिकाऱ्यांची मॉर्फ व्हिडिओ केली ती. मॉर्फ नाव करायला किती वेळ जाते? ते काय म्हणते बाकी आपण ते गेले ते चुकीचं नाव टाकलं ना. आरपी नाईक निंबाळकर विषय असा आहे मी काय पाठवतो शस्त्रपूजन आराधना शस्त्रपूजा होती त्यांच्या फेसबुकवर नव्हती. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना शेअर केले. आमचे फेसबुकवर सगळे जगायला मी त्यांचा फ्रेंड आहे. काय सांगतो तो काय म्हणला कागद शेअर केली नाही. म्हणजे तुमच्या मोबाईलचं त्यांना नाव होतं की ह्या मोबाईलवरून यांना मिळालं. पण ही आर आर निंबाळकर कोण लोक हे कसं आहे साहेब तुम्ही माहिती असून काहीतरी बोलू नका. आर आर निंबाळकर म्हणजे लोकांच्या काय कोणाकडे जाणार संशयाची सुरी साधा विषय आहे साहेब. तुम्ही काय त्यांची बाजू घेताय? बाजूला त्यांनी दाखवलं तुम्हाला दाखवलं म्हणजे कोण कोण आर मी खासदारांचं म्हणणं आहे की आराम निंबाळकर म्हणजे तुम्ही रामराजे नाईक आरपी आहेत. नाईक निंबाळकर नाव आहे. बाबा डेमो झाला ना आता ते विषय गेला पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं त्यांनी जो विषय काढला होता त्यांच्या फेसबुकवर त्यांनी टाकलेली ती कुठे काय एवढं माझ्या मुलाच्या नावावर 2 माझ्या नावावर 2 हाते माझ्या बायकोच्या नावावर 1 पिस्तूल. मी 6 पिस्तूल मागणार आहे सरकारकडं. ते म्हणतात की मला स्पेशल लायसन्स आहे कोणाचं आहे ते मला बघायचं आहे. आम्ही घेऊ आणि मग 6 पिस्तूल बाळगणाऱ्याला 2 गाड्याची Y1 सिक्युरिटी लागते कशी? टेंडर कशाला लागते? बोलला होता की माझं नाव घे म्हणून जाहीर. तुम्ही खासदारांना आव्हान केलं की माझं नाव जाहीर घे. मग काय झालं? त्यांनी नाव घेतलंय. मग बोललो की मी आता तुम्ही आता काय म्हणजे काय करणार? मी काय करणार? मी सांगितलं नार्को टेस्ट कर ना. नार्को टेस्ट तू कर ना की माझ्यावर खंडणी लावत होता की घेऊन दे नार्को टेस्ट. मग मी देतो नार्को टेस्ट. आणि तो नार्को टेस्ट माझी मागणारा कोण? या सगळ्या भागात आता संपदा मुंडेकडे आपण परत येऊ साहेब. मी कधी म्हणलो ना खासदाराचं नाव तरी घेतलं. मी कोणाचं नाव घेतलंय संपदाच्या केसमध्ये? माझं म्हणणं होतं योग्य ते पहिलं तुम्ही माझं हे बघा. मी म्हटलं योग्य ते व्हावं चौकशी. मग ते त्याला का खपलं? विरोधकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अंधारे मॅडम आणि महबूब शेख यांना
तुम्ही सगळ्या इथल्या बातम्या आपण ही पुरवतो म्हणजे काय त्यांना काय कळत नाही का अंधारे बाई किती जणांना हे करते मग सिद्ध करा मी पुरवतो. महबूब शेख आणि रघुनाथ राजांचा फोटो एक आपण रघुनाथ राजांनी खासदारकीत कोणाच आपल्या महबूब शेख हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. पूर्वीपासून त्याचे संबंध आहेतच ना. तो नाही तो आम्ही जुना- प्रचारच केला त्यांच्यावर. काय म्हणणे मी नव्हतं योजनी केलं आणि आमच्या घरी कोणी ते त्यांनी काय बघायचं. विषय असा आहे, महबूब शेख हा राजकारणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पासून त्याचे संबंध आहेत आणि ते जो फोटो दाखवतो तो बराच पूर्वी कधीतरी आलेला फोटो आहे. आजचा फोटो म्हणून काय 8 सप्टेंबरचा फोटो आहे. तो काय आत्ताचा फोटो नाही. आणि उद्या जरी तो आला तरी तो त्याला आम्ही दाद घेणारच आहे की. अहो मी त्याच पार्टीत होतो तोही त्याच पार्टीत होता. एकाच मला पार्टीत तो होतो. ओळखतो. माझ्या घरी आला तर मी त्याला चहा तर देईन ना. नाही देणार. आणि 8 सप्टेंबरचं आहे. आजचं काही नाही त्यात. आणि ह्या लोकांना बाहेरून बातम्या मिळतात. तुम्ही बातम्या नाही का पूर्व? तुमचं कामच आहे ना बातम्या काढणं बाहेर. अजून काय दिलीप भोसलेनं काल तुमच्या एक आरोप केला होता की त्यांना जागा न दिल्यामुळे फलटण फेस्टिवल बंद पडला. कोणी दिलीप भोसले कुठली जागा? म्हणजे त्यांना जे कार्यक्रमासाठी लागणारा जागा कुठली जागा? कधी आरोप काल ते बोलले. नाही, सांस्कृतिक भवन बोलले आणि फलटण फेस्टिवल. हे थांबा जरा. कुठं जागा दिली नाही? एकच मिनिट. त्यांनी बोलले ते. आपण त्यांना भरपूर जागा आहेत ना. कुठली जागा घ्यावी? काय बोलतो तो दिले. विमानतळ पडलाय. अहो तो भाग सोडून द्या. फलटण फेस्टिवल मी आमदार झाल्यानंतर मालजाईमध्ये पहिले मीच गेलो होतो. अरे तुला आठवत असलं तर बघा हा काय सांगतो दिलीप जागा दिली नाही. त्याला गडसोली दिलं नसेल. हे बघा गडसोली एक मिनिट थांबा. एक मिनिट. गडसोली बद्दल मला जरा खुलासा करू द्या. गडसोली मैदानला आपण अत्यंत उत्तम पैकी त्या ठिकाणी मैदान तयार केलेलं आहे. ते आपण कुठल्याही फेस्टिवलला कुठल्याही पूर्वी फलटणच्या यात्रेलाही दिलं जात होतं. मैदान पूर्णपणे खराब होत होतं. आज आपली मुलींची हॉकी टीम दिल्लीला जाते. फुटबॉलच्या आपल्या अनेक टीम्स आहेत. ते मैदान फक्त खेळण्यासाठी आहे. इतरत्र कशालाही वापरलं की ते खराब होतं. तिथं खेळ सोडून दुसरं कशाला आपण कुणालाच देत नाही. अजून एक तुम्हाला सांग. 91 ते 96 मीच होतो. दिलीपराव भोसल्यांची शाळा ही ओपन आहे. त्यांच्या नावावर कोणी गेली? कोणी गेली? तू विचारा की मग तुम्ही ते हिंदू होता त्यांना विचारा. मी दिले. बघितले आनंदराव जयवंत त्यांच्या मंडळीचे ते काय फूड फेस्टिवल होतं त्याला मी नव्हतो गेलो. आमच्याकडे दोनदा ते त्यांचे मिसेस दोनदा नगरपालिकेत होत्या की नाही. क्लबची जागा दिली होती ना फूड फेस्टिवल. आणि तुम्हाला त्याच्या पुढचं सांगू काही जर घडलं नसतं तर आमच्या मनात कमीत कमी माझ्या मनात त्यांचा तेजू हा मुलगा नगराध्यक्ष पदाला पात्र आहे असं माझी स्वतःची भावना होती. आणि दिलीपरावला म्हणाला तुम्हाला जर व्हायचं असेल 75ला नगराध्यक्ष तर मी उभं राहायची शक्यता जास्त आहे. 78 वर्ष. दुसरं काय बोल? त्यांनी मनोमिलनाला विरोध केल्यामुळं हे कुभांड रचलं गेलं. मनोमिलनाला कोणी विरोध केला? त्यांची आणि माझी त्यांची इच्छा होती की एकत्र बसून आपण पुढच्या लोकसभेचं वगैरे आपण ठरवू. त्या ठिकाणी मला खाली तुम्ही बघा वगैरे. परंतु त्यांची त्यामध्ये एक अशी अट होती की यामध्ये तुम्ही फक्त याचं रामराजे नाहीत. तर त्याला मी मान्यता कधीच देऊ शकत नाही. आम्ही जे काय आहे आम्ही एकत्र चालू केले आणि एकत्रच आम्ही ते संपवणार. त्यात काही वेगवेगळं होणार नाही. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली, मी माझी मांडली आणि विषय त्या ठिकाणी संपला. त्यांना सुद्धा गरज आहे ना. त्यांना विधानसभेला ज्याप्रमाणे माळशिरस एकत्रित होतो तसा एकत्रित करू अशी त्यांची अपेक्षा होती. नीट वागले असते अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु त्यांची जी अट होती ती मला मान्य नाही. त्यामुळे तो विषय संपला. तो विषयच नाही. वरिष्ठ पातळीवर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माझ्या चर्चा झाल्या होत्या. ते त्यांना 19 साली म्हणलं होतं की एकंदरीत चित्र काही बरोबर दिसत नाहीये. महाराष्ट्राच्या दृष्टीने वेगळ्या लेवलने आम्ही बोलत होतो. आणि आमचा सगळा जो काही आमची इतर जी काही ताकद आहे ती मेन प्रवाहात दिल्लीच्या जावी अशी माझी त्यावेळेसची इच्छा होती. शरद पवारांच्याबद्दल आजही आदर प्रेम तेवढंच. अजित दादा स्वतः त्या काळात माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की रामराजे आपण थांबा. आपल्याला
नंतर कधीतरी आपण घ्यायचं, म्हणजे पोस्ट इलेक्शन आपण करू. आणि तेच घडलं. आता मला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एवढं सगळं झालं की तुम्ही त्यांच्याशी थांबून घ्या. इलेक्शन झाल्यापासून एक शब्द त्याच्यावर कधी बोललोय नाही. त्याची इलेक्शन झाल्यानंतर आमदारकीच्या इलेक्शन नंतर बोललो. अरे मी का नकोय? आणि बीजेपी काय यांच्या मालकीची आहे का? बीजेपी काय ह्या दोघांची? त्यांना विचारलं जाईल माझे खासदार होते इथपर्यंत मान्य आहे. बीजेपीला कळतंय ना कोण माणसं आहेत काय माणसं आहेत, त्यांची ताकद किती आहे. आणि खरी भानगड त्यांच्या इलेक्शनमध्ये अशी होती, त्यांच्या पार्टीला वरिष्ठ पातळीवरनं मला स्पष्ट शब्दात सांगितलं गेलं होतं की फलटण आणि माणमध्ये जर 50,000चा लीड पडला तर आमची सीट येईल. बहुतेक तुम्ही त्या मिटिंगला होता का नव्हता मला माहीत. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मला गोरे साहेबांना, संजय बाबांना, अंकित राजांना एकत्र अजितदादांच्या साक्षीने बसवलं होतं. मी त्यांना म्हणलं देवेंद्र साहेबांना की हे असं असं झालं. गोरे साहेबांचे माझे वाद झाले. देवेंद्र साहेब म्हटले की रामराजे आता हे आपण विसरून जाऊ आणि आपण हे करू. अगदी त्याच्या पुढे जाऊन दुसऱ्या दिवशी मी म्हटलं मी काय त्यांच्याबरोबर एवढा फोटो बिटो काढून मला मिलन दाखवणार नाही. झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सकाळी 7 वाजता जयकुमार गोरे साहेबांचा फोन आला. 5 राहिले माझे त्यांचेच वाद तिथे झाले. तेव्हा ते दोघंही आम्ही त्याला कारणीभूत एकमेकाबद्दल बोलायला. आता काय म्हणतं नाही, झालं गेलं झालं विषय. मी म्हणलं मी कळवतो भाऊ, माझं त्यांचं काही वैयक्तिक नाही, तेव्हाही नव्हतं आजही नाही. आणि ह्याला का माझी एवढी किडा आलाय? त्याच्या वडिलांचे सगळे खर्च आम्ही करायचे, आजारपण आम्ही करायची, त्यांच्या आत्या सगळ्या मार्गाला लावायचे आम्ही. हे महाराज राजेच्या पासून या घरात झाले. यांनी यांच्या आत्यांच्याकडे कधी बघितले? माझ्यावर राग का? मी काय केले? तो विषयच नाही, त्यामुळे तो विषय संपला. पुढं महाराजसाहेब दिलीपसिंह भोसलेंनी काल असा प्रश्न केला की इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन आपल्या चुलत्याने बांधलेलं आहे, मात्र ते 35 वर्षात का त्याने बांधले? तुमच्या आपल्या मी बांधले. दिलीपसिंह भोसले असं म्हणतात. आवाज तुम्ही दिलीपसिंह भोसलेला उलट विचारा की तुला नगराध्यक्ष कोणी केले? तेच ते सांगताय. त्यावेळेला जे झाले त्यावेळेला ते बांधलं गेलं शिवाजीराजे. ते अपूर्ण का आहे तर ते अपूर्ण नाही, त्यात ते कामं दिलेली आहेत नाही, त्याला बरेचसे पैसे गेलेले. ते अपूर्ण नसताना आम्ही चूकच करायची म्हटलं तर लग्नाला दिलं. आणि मी माझ्या नाट्यक्षेत्रातल्या सगळ्या गोष्टी आहेत, जुन्या गोष्टी आहेत, नाट्यक्षेत्रातल्या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्या स्वतःच्या कॅल्क्युलेशनमध्ये असं होतं की शनिवार रविवार नेहमी पुणे मुंबईची लोक नाट्यकर्मी असतात, बरोबर आहे. म्हटलं सोमवार मंगळवार बुधवार आपल्याकडे येतील, ते आपलं भाडं मिळेल. त्यांना भाडं आपलं परवडणार, ते परवडणार. नाट्यक्षेत्रातले कोण आले नाहीत. खुर्च्या पडल्या, लग्नाला दिलं, त्याचं वाटोळं झालं, दुरुस्तीचे प्रयत्न झाले, दुरुस्ती काही होऊ शकली नाही. इथपर्यंत ठीक आहे. आम्ही केलं नाही म्हणजे नाही, खरं त्याला हे टाकलेच आहेत ना, पैसे टाकलेच आहेत. पैसे टाकले आहेत, सगळं चालू आहे. दिलीप रावना म्हणावं मला जुनं काढायला लावू नका कुठलं. मला ते खुर्चीची टेंडर आणि द्यायचं शिव सगळं माहिती आहे. एवढंच सांग, बाकी काही बोलू नका. बोला पुढे. ॲडव्होकेट नरसिंह निकम म्हणाले की श्रीमंतांना एवढी मोठी सभा सहन झाली नाही. कोणाला? श्रीमंतांना म्हणजे तुम्हाला. अहो साहेब, देवेंद्र फडणवीसाची याच्यावर मोठी सभा होती ती मी पचवली आणि याला 19,000वर लीड ठेवला. मला काय फरक पडणार होता? ह्या काय त्याला काय अर्थ आहे का? सभा मुख्यमंत्री मला तुम्हालाच प्रश्न विचारत आहे, तुम्ही लोकल आहात. हा माणूस मी राजकारणात आल्यापासून आमच्याबद्दल कधी एक शब्द चांगला बोललाय? दाखवा ना मला तुम्ही. सभा छोट्या मोठ्या करायची त्याला हातखंडे आहे. काय आम्हाला एसटीचा एवढा मोठ्या प्रमाणात वापर मला माहित नव्हता, तो आता समजला. कसं एसटी मला जे विचारतोय ना ते एसटीचे फोटो काढून आले असते तर कळलं असतं. आम्ही बघितले प्रचंड प्रमाणात. मला जे विचारतोय ना ते त्यांना विचारा ना, एवढ्या एसट्या का आल्या? लिहून आलं होतं, लोकांची काय गैरसोय झाली, तुम्ही त्यांना विचारा ना कुठनं आणलं. आमचं काहीच म्हणणं नाही, सगळेच करते. कोण बायका होतं समोर? काय काय म्हणतो आपण ते? चला पुढे काय नाही थांबव.
ते काय घेऊन येत बांधकाम. मोठी करायची पहिल्यापासून. बायकांना सांगितलं होतं भांडी वाटतो बायका शिवाय घालत गेल्या का नाही तुम्हाला माहित नाही. आम्हाला काय परिणाम होत नाही त्याला म्हणावं मोदी साहेब आले तरी पलटून मी सोडणार नाही. तुम्हाला काय करायचं ते. महाराज साहेब ती बांधकाम कामगारांची योजना आहे, त्या योजनेमध्ये अनेक आपल्या फलटण तालुक्यात अनेक लोकांकडून 1,000 रुपये घेतले जातात लाभार्थी एजंटच्या माध्यमातून. त्याविषयी आपलं मत काय? माझं मत काय, मला सगळंच माहिती आहे. नाही, ह्याच्याविषयी ते अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यामध्ये या सगळ्या प्रकरणामुळं म्हणजे बांधकाम कामगार आहेत नाही आहेत, 1,000 रुपये दिले की काम होतंय आणि हे सगळी चुकीचा पायंडा प्रथा त्या ठिकाणी पडलेली ही बंद झाली पाहिजे. अहो 17,000 कोटीचं ते महामंडळ आहे, त्याच्यावर डोळा ठेवून काम चालू आहे. हे सगळे जे भांडी वाटप चालू आहे ते कुठं होते माहित नाही तुम्हाला, त्यांच्या बोर्डामध्ये होते. कशी काय आली आणि तुमच्यापैकी किती जणांनी विचारलं? तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारता ना स्वतः त्यांना विचारायला पाहिजे की आपण वर्तमान पत्रकार रिपोर्टर म्हणून त्यांना विचारायला पाहिजे. काय बोलायचं असं कसं म्हणतात? अरे नाही तुझ्याला थांबा होऊन जायचं. मुख्य जो विषय होता तो विषय आपला झालेला आहे. आणि अकारण त्या ठिकाणी रामराजांना आम्हाला एकच मिनिट त्या ठिकाणी अकारण रामराजांना आम्हाला त्या ठिकाणी ओढण्याचा जो प्रयत्न चालू आहे की हे सगळं घडवत आहेत असं कुठलाही विषय नाही. सखोल चौकशी नीट व्हावी, पारदर्शकपणे व्हावी. आणि आता निघालच आहे तर ननवऱ्यापासून सगळ्यात चौकशा त्या ठिकाणी पारदर्शकपणे व्हाव्या तेवढीच अपेक्षा आहे. याच्यापेक्षा काही नाही. याला कारणीभूत DYSP राहुल त्यांना काय बाजू घ्यायची, कारण फार चांगला ऑफिसर आहे म्हणलं. मी ते मॅडमला म्हणलं की तुम्ही नीट वागा, लोकांच्या तक्रारी येतात की शिवाय घालतात. खरं ते सांगतो मी तुम्हाला, कॅमेऱ्याच्या समोर बोलतो. नागरिक सांगतात मला की ह्या शिवाय घालतात. महाराष्ट्राच्या कारखान्याच्या संदर्भात प्रश्न आहे की नर्सिंग निगमच सांगतात त्या 160 केसेस दाखल आहेत कारखान्याच्या संदर्भात. 200 सर्व कारखान्यात सर्व कारखान्याच्या जिल्ह्यात मी बोललो होतो का 277? बोललो कोण? त्यांना विचारा की मला कशाला विचार. माझ्या माहितीप्रमाणे आता श्रीरामचाच विषय घेतला, एकही केस त्या ठिकाणी अशा प्रकारची नाही. पैसे बुडवल्याच्या वगैरे अनेक केसेस असतात, त्या वसुलीचा त्या ठिकाणी चालू असतो, परंतु अशा प्रकारे त्यांच्यावरती कुठल्याही क्रिमिनल केसेस वगैरे घालून अशा प्रकारचं दडपण आणून वसुली केली जात नाही. कारण आपल्याला दरवर्षी ते कामगार पाहिजे असतात आणि वातावरण चांगलं ठेवलं तरच ते येणार असतात. पण अशा प्रकारचे केसेस वगैरे कोणी घालत नाही. मी जर हाची मातीशी जुळलेले पत्रकार आम्हाला ती काय बोलली विचारण्यापेक्षा त्यांचे मुकादम तिथं काय बोलताय ते जाऊन विचारा. त्याची टिंगल करतात. सर आमच्या कारखान्यावर कधी नाही कोण बोललं की मला उलट टांगलं मग ते रिपोर्ट दाखवायचं. काय चाललंय? काय व्यवसाय हा आणि त्याच्यामध्ये असं करून चालत नाही. आता कामगारांना मी मारायला लागलो तर माझ्याकडे कामगारच येणार. आपल्याला म्हणजे जे काय ते नियमानेच पुढे केली, वादाचीच लबाडी केली सगळ्या महाराष्ट्रात. मुकादमांनी नाही केली, टोळ्यांनी केली. त्यांचे खालचे कामगार फसवतात. कधी कधी मुकादम पैसे आणून देतात त्यांना फसवलं असलं तरी. थोडंफार आपल्याला मग सवलत देत ते वसूल होत राहते. काल खुली पत्रकार परिषदेतून विरोधकांनी गजानन चौकात जशी केली तशी तुम्ही करणार आहात? इलेक्शनची पहिली सुरुवात तिथनंच होणार. मला एक सांगा काका साहेब, त्यांनी केली काय आरोप केले, त्या आरोपात काही तथ्य आहे? आता करायचं झालं तर आता सगळंच तुमच्या समोर मांडले. मी नाही मांडलं, अंधारे मॅडमने मांडलं. अंधारे मॅडम कार्यक्रम वगैरे मला माहित नाही. ते आहेत कुठं तिकडच राहतात, पुण्याला म्हणतात. अहो त्यांचं कर्तृत्वात एवढा आघात आहे की बीडमधनंच सगळं सुरू झालं. पण मला मुख्य एकच विषय सांगा, आगवणे मॅडम आणि त्यांचं जे संभाषण झालं त्यात रामराजांना ते गुंतवण्याचा प्रयत्न करत होते का नव्हते? काय सांगितलं माहिती आहे का तुम्हाला? त्यांचा एक मित्र येतो थोपटे, नितीन संग्राम नाही, त्याला जाऊन भेटा. माझ्याकडे क्लिपच आहे, 4 वर्ष 5 वर्ष क्लिप.
अरे हे कोण उद्योग करतं? आता हे खरं आहे का खोटं आहे हे तर धडधडीत समोर आहे ना. मग कोण कोणाला त्या ठिकाणी माझा तुमच्यावर अडकवण्याचा प्रयत्न करतो? माझं हे पूर्ण मी असं म्हणणे की तुमच्या मागण्या भरायची लायकीचे लोक तुम्हाला हे सगळं जाऊन इथनं उठून त्यांना विचारा की हे खरं आहे का खोटं. काय मला हे तर नाकारता येत नाही. आवाज आहे, सगळंच आहे. कोण कोणाला गावण्याचा प्रयत्न करतो? किती आता पप्पू शेख कोणी आत घातलं ते झोपलेला होता. काय त्याला अर्थ राहिला काय अरे तुझी मंडळी या सगळ्या गोष्टी बिघडायला तुम्ही तितके कारणीभूत होते हे अरविंद नाही तर तुमचं सकट माझ्या मारा महाराष्ट्रात एक विषय राहिला पुतळ्याचा. डॉक्टर संपदा मुंडे यांचा पुतळा आपण उभारणार असं सांगितलं. मात्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असं म्हणतात की डॉक्टर संपदा मुंडे यांचा पुतळा नक्की उभारा, आम्ही मागवत होतो. मात्र त्यांनी महापुरुषांचे पुतळे का उभे केले नाहीत? यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असेल. फलटण तालुक्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्हीच उभा केला साखरवाडीमध्ये. संभाजी महाराज आता फलटणचे नातू असल्यामुळे त्यांचा पुतळा उभा केला गेला. त्याचबरोबर त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभा करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली होती. तिथं गैरसमज करून देण्यात आला. महात्मा फुले पुतळ्यांच्या बाबत गैरसमज करून देण्यात आला आणि तशा प्रकारची ऑर्डर सुद्धा दिलेली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची सुद्धा ऑर्डर दिलेली आहे. त्यांना म्हणा मी संपदाचा पुतळा झाल्यानंतर तुमचंच करणार आहे काय काळजी खाली बसलो. मुख्य विषय तर झाला. मला काल काका खराड्यांच्या चॅनेलवर जे काही दिसलं ते तुम्ही दाखवणार आहात का नाही, नाही तर मला स्वतःला त्याच्यावर बोलायला लागेल. विषय आहे तो तातंगिरी ट्रस्ट नाईक बोंबाडी. कोण कोण होतं तुमच्याकडे तिथं? काल प्रेस झाली सगळ्यांनी घेतली दाखवली का? ती काल ह्याच्या विषयामुळे राहिली दाखवायची. दाखवा. चाललंय ते काकाने फक्त लवकर टाकले एवढंच. ते म्हणतोय तो एक विषय आहेच ना. काल सगळे होते सगळ्यांनी केलेली सगळ्यांचे काय सगळे लावून काय तो जबरदस्तीचा झालेला विषय. जबरदस्ती नाही, बोगस आहे, बनावट आहे सगळं. सह्या खोटे आहेत. जो माणूस मोठीच सही करतो मराठीच सही केली बोलली चव्हाण. अहो त्यांना वाटतं की जैन मंदिर त्यांना एक गावाला दिलेली जमीन यांच्या वडिलांनी दिली होती. शिवाजीराव 400 एकर होती पुढं होती ती आता नंतर महाराज झाली त्यांची. नाही शिवाजीरावांनी दिली ना पुढे. त्या गावाने ट्रस्ट काढलाय. आमचा अर्थार्थ संबंध आहे. हे कुठं माझ्या गोष्टी देवस्थानला शिवाजीरावांच्या नावावर होती पण ती नंतर आणि शेतकऱ्यांनी स्वतः दिली. प्रमुख आहेत त्यांना अधिकार आहे की तालुक्यातले कुठलेही ट्रस्टवर त्यांनी सांगितलेलं आहे. हा चॅरिटी कमिशनरला अधिकार असतो का त्याला? चेंज रिपोर्ट आहे त्याला किती बरेच विषय सही तर खरी आहे ना. त्यांनी सांगितलं काय कोणती सही केली म्हणून मोडीची मराठीमधून तुमचं मत काय? खासदार काय बोलला विचार. त्यांनी काय त्यावर भाष्यच केलं. जे सोयीचं आहे माझ्यावरचं केस काय झालं केलं का भाष्य? माझ्यावरती केस करायचा प्रयत्न केला त्याच्यावर काय नाही केलं त्यांनी. चला तुम्ही सिंगल काय खायला तुम्ही नाही आणलं तर आणखी पुढे वाढत जाईल. पाणी द्या महाराजांच्या